शिवसेनेचं हे आंदोलन चालू आहे. पहिल्या महिन्यामध्ये 2 तारखेला आपण पत्रकार परिषद घेतलो आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या तालुक्यामध्ये व आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या भागातून टेंबू गेलेला आहे त्या ज्या भागातील आमच्या शेतकरी बांधवांना या नालायक सरकारने नाही म्हणत मी पाणीपट्टी लावलेली आहे. ती कशी लावलेली आहे? एकरी 9,000 रुपये एका एकरला आमच्या शेतकरी बांधवांना 9,000 रुपये एवढी पाणीपट्टी लावलेली आहे. आम्ही ज्या अधिकाऱ्याला विचारायला गेला असता तो अधिकारी म्हणतोय की सरसकट शेतकरी एकरी 60 टन उत्पादन करतो म्हणून आम्ही 9,000 रुपये त्यांना पाणीपट्टी लावली. पण त्यांना आम्ही असं म्हटलं बाबा रे सगळे शेतकरी कसे काय एकरी 60 टन ऊस उत्पादन करत असते? काही शेतकरी 100%मध्ये 40% करत असते, 60% एवढे नाहीत ना करू शकत. तरी त्यांनी सांगितलं की तो वरचा जी आर आहे आम्ही तो लागू केला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण गेल्या वेळी पत्रकार परिषदेमध्ये या मतदारसंघाचे आमदार त्यांनाही आपण विनंती केलेली की तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष घाला. आता निवडणुका होऊन बाकीचे जे काही राहिलेले आहेत जिल्हा परिषद वगैरे नगरपालिका 2-2.5 महिने पण झाले नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबावरती शेतकऱ्यांच्या वतीने अन्याय करायला चालू केला. मतदानापुरती तुम्हाला शेतकरी बांधव हवे. तुम्ही स्वतःला सांगताय या तालुक्याला या मतदारसंघाला आम्ही पाणी पुरवलं, काय काय तुम्ही नावं स्वतःला लावून घेताय. खऱ्या अर्थाने आज या शेतकरी बांधवांसाठी जे काही तुमच्या माध्यमातून आमदार म्हणून तुमची पहिली जबाबदारी आहे, तर या ज्या काही पाणीपट्टी तुमच्या माध्यमातून या शासनाच्या माध्यमातून जे काही लागू केले ते तातडीनं मागे घ्या. या जर मागे घेतलं नाही तर आज आमचा शेतकरी बांधव अक्षरशः सनदशील मार्गाने आजचं आंदोलन आहे. जर तुम्ही पाणीपट्टी जर मागे घेतली नाही तर आम्हाला आमदाराच्या घराबाहेर येऊन आंदोलन करायला लागेल, एवढा त्यांनी आपल्या माध्यमातून आमदारांना इशारा देतो. आपण जर यात आठवड्यात जर काही निर्णय घेतला नाही आणि हे लावलेले सगळे कर आहे अजून 1.25 टप्पा पूर्ण नाही झाला, कशी काय पाणीपट्टी लावली होतो? अजून हा टेंबू प्रकल्प पूर्ण झाला नाही, सगळ्या गावांना पाणी पोचत नाही, तरी पण तुम्ही पाणीपट्टी लावला. कुठून भरणार आहे शेतकरी? आज तुम्ही बघा आमचा शेतकरी सगळ्यात साध्या कुटुंबातला आहे. 9,000 रुपये तुम्ही जर एकरी लावत असाल तर आम्ही ते शांत बसणार नाही आणि ते खपून पण घेणार नाही. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा आणि जय शिवाजी. नुकतीच टेंबू सिंचन उपसा यांनी पाणीपट्टी यादी गावोगावी जाहीर केली. माऊलीपासून ते शेवटचं गाव पाडळीपर्यंत त्यांनी पाणीपट्टी आकारणी जी केली आहे ती अतिशय जुलमी पद्धतीने पाणीपट्टी आकारण्यात आलेली आहे. मूळतः टेंबू सिंचन योजनेचा 6वा टप्पा हा पूर्ण शेतकऱ्यांचं मत आहे की तो अपूर्ण आहे, तो पूर्ण क्षमतेने सुरूच झाला नाही. पण सुरू झालेला नसताना तुम्ही शेतकऱ्यांच्या वरती पाणीपट्टी आकारणी मुळात करताच कशी? बरं ती करताय आकारणी तुम्ही ते त्याच्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं का? 9,700 रुपयाच्या आसपास एकरी त्यांनी पाणीपट्टी आकारणी केली आहे. जर आज शेतकऱ्यांचा एका एकरमध्ये होणारा खर्च, त्याची होणारी सगळी काही मशागत आहे किंवा त्याची स्वतःची मेहनत आहे, बी बियाणं आहे, लागवड आहे, हा खर्च विचारात घेता त्याला एकरी उत्पन्न 22 ते 23 क्विंटलचं पण येत नाही आणि तुम्ही त्याच्यावरती पाणीपट्टी आणखी जुलमी पद्धतीने आकारताय. तर ती सगळ्यात पहिली शिवसेनेची मागणी ही आहे की ही पाणीपट्टी आहे ती ताबडतोब मागे घ्यावी. दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही पूर्ण पाणी न झालं असताना कशा प्रकारे तुम्ही कारखान्यामध्ये पाणीपट्टी वळीत करून घेतली आहे, ही जी रक्कम आहे शेतकऱ्यांची ती सगळी रक्कम शेतकऱ्यांच्या अकाउंटला परत फिरवली गेली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, तुम्ही पुढे जर भविष्यामध्ये जर पाणीपट्टी आकारणी करणार असाल, पूर्ण जर काम केलं असेल कम्प्लिशनचं, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दाखवून त्या पद्धतीची योजना पूर्ण झाल्याचं घोषित केलं तर जे ऊस आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, ह्या पिकांना जास्तीत जास्त आम्हाला एकरी 200 रुपये परवडणारी गोष्ट आहे. आणि गहू, ज्वारी, हरभरा यासाठी जास्तीत जास्त एका एकराला आम्ही 100 रुपये देऊ शकतो, इतकीच आमची ताकद आहे. शेतकरी हा अतिशय काय फार मोठी म्हणजे रक्कम कमवत आहे. हा जो काय राज्यकर्त्याचा आणि प्रशासनकर्त्याचा जो काय ग्रह झाला ना तो आम्हाला त्यांच्या डोक्यातून काढून टाकायचा आहे. शेतकरी जनता 70% असताना त्यांची पिळवणूक वारंवार का होते? प्रत्येक प्रशासन ज्यावेळी निवडणुकीला उभं राहतं किंवा जे राज्यकर्ते उभे राहतात त्यावेळी ते शेतकऱ्यांचं आश्वासन देतात की आम्ही तुमच्या मागे उभं राहू. आज 1.5 महिन्यात झाला ही पाणीपट्टी घोषित होत, एकही माणूस पुढे आले नाही. बॅलेट पेपरवरती 22 लोक उभे राहतात, सगळेच जिंकलेले आहेत, एक जिंकला पण बाकीचे 21 आहेत कुठे?
जो जिंकला तोही नाही आहे आणि जे हारले तेही नाहीत. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठे? तर आम्ही आज स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या स्वतःच्या संघर्षासाठी पुढे आलेलो आहे आणि आम्ही ही पाणीपट्टी कुठल्याही परिस्थितीत लागू करून देणार नाही. मला प्रशासनाला, राज्यकर्त्यांना, त्यांच्या बडव्यांना हेच सांगायचं आहे की ही पाणीपट्टी तुम्ही गपगुमान मागे घ्या, नाहीतर येणाऱ्या प्रसंगाला तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला येणाऱ्या दिवसामध्ये सामोरं जावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.